पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळ याच्यावरून सुरू असलेले आरोप प्रत्यारोप पाहता प्रश्न पडतोय की घायवळ नेमका कोणाचा आणि त्याला पासपोर्ट कुणी दिला। कारण रोहित पवार आणि विधान परिषदेचे सभापती राम शिंदेंमध्ये दावे प्रतिदावे केले जात आहेत। बघूयात घायवळ प्रकरणात आज नवं काय घडलं। राम शिंदे सरांनी जे सभापती आहेत निलेश गायवाळला ही मदत केली। सचिन गायवाळ ज्यांना तिथं बंदुकीचं लायसन्स द्यायचं होतं त्यासाठी सुद्धा फोन हे राम शिंदे सरांनीच केलं। आमदार रोहित पवारांनी मध्यस्थी करून अनिल देशमुख तत्कालीन गृहमंत्री यांच्या माध्यमातून त्यांना पासपोर्ट दिला गेला। अधिवेशनामध्ये त्यांना घेऊन जाण्यापूर्वीपर्यंत एक तर तुमच्या प्रचारामध्ये ते दिसतायत आपल्याला। मी मंत्री असताना मला पाडण्यासाठी निलेश गायवाळांचा वापर हा रोहित पवारांनी केला। पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळ प्रकरणावरून राजकीय वार पलटवार सुरू आहे। निलेश घायवळला विधान परिषदेचे सभापती राम शिंदेंनी मदत केल्याचा आरोप आमदार रोहित पवारांकडून केला जातोय। अखेर या आरोपांवर उत्तर देण्यासाठी राम शिंदे समोर आलेत। महाविकास आघाडीच्या काळात रोहित पवारांनीच निलेश घायवळला अनिल देशमुखांच्या माध्यमातून पासपोर्ट मिळवून दिला असा दावा केलाय। निलेश गायवाळ हे नेत्यांच्या जवळचे जे गुंड प्रवृत्तीचे नाही तर गुंड व्यक्ती आहेत, यांनी विजा व्हेरिफिकेशन नाही तर विजा घेत असताना कॅरेक्टर सर्टिफिकेशन हे झालं असेल तर गेल्या काही महिन्यांमध्ये झालेलं आहे। आणि गेल्या 3-3.5 वर्षामध्ये आपल्या या महाराष्ट्रामध्ये कोणाचं सरकार आहे तर हे भाजपचं सरकार। राम शिंदे सरांनी जे सभापती आहेत त्यांनीच निलेश गायवाळला ही मदत केली। त्याच्याच बरोबर आपण जर बघितलं तर सचिन गायवाळ ज्यांना तिथं बंदुकीचं लायसन्स द्यायचं होतं त्यासाठी सुद्धा फोन आणि प्रेशर हे राम शिंदे सरांनीच केलं। 2020 साली महाविकास आघाडीचं सरकार होतं आणि आमदार रोहित पवारांनी मध्यस्थी करून अनिल देशमुख तत्कालीन गृहमंत्री यांच्या माध्यमातून त्यांना पासपोर्ट दिला गेला असं निलेश गायवाळ आणि त्यांच्या परिवारातील नातेवाईक त्यांचा मामा यांनी डायरेक्ट प्रसार माध्यमामुळे समाज माध्यमापुढे सांगितलेलं आहे। आणि त्यामुळं याची सखोल चौकशी करण्याचे आदेश हे आम्ही असू देणारे की ते असू, शेवटी माननीय मुख्यमंत्री कोणालाही फेवर करत नाहीत आणि त्यांनी आता चौकशीचे आदेश दिले। चौकशांती काही जे निष्पन्न होईल ते होईल। भाजपा नेते राम शिंदे आणि निलेश घायवळ यांचे कसे संबंध आहेत हे रोहित पवारांकडून समोर आणलं जातंय। 2024च्या विधानसभा निवडणुकीत निलेश घायवळने राम शिंदेंचा प्रचार केल्याचा दावा करण्यात येतोय। यावरून आमदार राम शिंदेंनी आमदार रोहित पवारांवर पलटवार करत प्रत्युत्तर दिलंय। रोहित पवारांनीच 2019 मध्ये कर्जत जामखेडमध्ये मला पराभूत करण्यासाठी घायवळला आणले असा दावा केलाय। राम शिंदे सर हे कॅबिनेट मंत्री होते आणि त्याच्या आधी ते कुठल्या विभागाचे मंत्री होते तर राज्य गृह खात्याचे ते राज्यमंत्री होते। तुम्ही त्यावेळेस पोलीस प्रशासनाच्या मदतीने कोर्टात पुरावा न देता निलेश गायवाळला तिथं तुम्ही मदत केली आणि मग तिथून जी तुमची मदत सुरू झाली ती नंतर पार ती मदत अधिवेशनामध्ये त्यांना घेऊन जाण्यापूर्वीपर्यंत तुम्ही जर बघितलं एक तर तुमच्या प्रचारामध्ये ते दिसतायत आपल्याला। पार तुम्ही मंत्रालयामध्ये त्यांच्या बंधूंना घेऊन बसला होता। गृह राज्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस असताना त्यांच्यावर मोका लागला आणि तो मोका कुणी सोडला, तो मोक्यातून बाहेर कुणी काढलं तर आमदार रोहित पवारांनी काढलं। हे मी सांगत नाही, हे त्या निलेश गायवाळांचे मामांनी समाज माध्यमापुढे सांगितलंय। मी मंत्री असताना मला पाडण्यासाठी निलेश गायवाळांचा वापर हा रोहित पवारांनी केला। ते मूळ जामखेडचे जरी होते तरी त्यांच्या पुण्यातलं जे काही गुन्हेगारी पार्श्वभूमीचं असलेलं प्रस्त त्यांनी गावाकडे आणून त्यांचा योग्य तो वापर केला। निलेश घायवळवरून शिवसेनेचे महानगर प्रमुख रवींद्र धंगेकर, मंत्री चंद्रकांत पाटलांसह उद्योजक समीर पाटलांवर आरोपांच्या फैरी झाडतात। त्यामुळे या प्रकरणी आता उद्योजक समीर पाटील यांनी रवींद्र धंगेकर यांच्यावर 50 कोटींचा अब्रू नुकसानीचा दावा दाखल केला। 2 दिवसांत धंगेकरांनी पुरावे सादर न केल्यास न्यायालयात त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचा इशाराही देण्यात आलाय। दादांना प्रश्न विचारल्यानंतर हा समीर पाटीलला जो एवढा राग आला तर मग मी समीर पाटील हा कोण शोधायला गेलो तर तो म्हणला माझ्यावर एकही केस येत नाही।
तर मी त्याच्या सांगलीला गेलो. सांगलीला गेल्यानंतर त्या मोकासारखे त्याच्यावर कारवाई झालेले पेपर आहेत, त्यांनी चिटिंग केलेले पेपर आहेत, गुन्हे दाखल आहेत त्याच्यावर. हे सगळे समीर पाटलावर असलेले गुन्हे सांगलीमध्ये. आता हे मी कोणाशी भांडतो की समीर पाटील हा जो गुन्हेगारी चालवतो आणि नुसताच तो चालवत नाही तर पोलीस स्टेशनमध्ये सगळं तो जो बोलेल ते चालतं. माझी इमेज खराब करायची, मला कामगार म्हणून हिनवायचं, या सगळ्या माध्यमातून लोकांनी सांगितलेल्या ह्याच्यामधून मी आता आबरू नुकसानीच्या दाव्यासाठी काल माझ्या वकिलांनी नोटीस इश्यू केलेली आहे आणि त्याची कारवाई आता उद्यापासून सुरू होईल. एकीकडे घायवळ बंधूंवरून राजकीय चिखलफेक सुरू आहे, तर दुसरीकडे घायवळ बंधू पोलिसांना चकवा देण्यात यशस्वी झालेत. निलेश घायवळ परदेशात पसार झालाय, तर सचिन घायवळही फरार असून गुन्हे शाखेची 4 पथकं त्याच्या मागावर आहेत. त्यामुळे घायवळ बंधूंना नेमका कुणाचा आशीर्वाद आहे याचं उत्तर मिळणार का, हा प्रश्न उपस्थित होतोय. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.